क्वेश्चन काय आहे आपल्याकडे? तर नमस्कार मंडळी, स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छता ही सेवा या उपक्रमाला निमित्त लाडघर ग्रामपंचायतीद्वारे लाडघर किनारी स्वच्छता राबवण्यात येत आहे आणि स्वच्छतेसाठी अधिकारी वर्ग, सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातले नागरिक असे सगळे स्वच्छता करायला आलेले आहे लाडघर बीचची। तर महिला वर्गही भरपूर संख्येने आहे, अजून येत आहेत। दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। स्वच्छता ही सेवा अंतर्गत लाडघर बीचवर लाडघर ग्रामपंचायत निमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे। आणि या अभियानात गावातील नागरिक, हॉटेल व्यावसायिक तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य आणि अधिकारी वर्ग इथे उपस्थित झाला आहे। तर स्वच्छता चालू आहे लाडघर बीचची। स्वच्छता असेल तर कस्टमर खूप येतात आणि बीचला स्वच्छता करायचा हा आपला हक्कच आहे, स्वच्छ ठेवायचं। तर सगळ्यांनीही आपला बीच स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घ्या, जेणेकरून आपला बीच स्वच्छ दिसेल। स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे आणि लाडघर हे सगळे ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, उपाध्यक्ष, उपसरपंच आणि सर्व आमचे ग्रामस्थ, घरडा कंपनीचे काही संस्थापक, चेअरमन, कमिटी मेंबर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही छानपैकी पार पाडतोय। आणि असं दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो आणि या कार्यक्रमामुळे पर्यटकांना एक वेगळी इकडे एक उणीव जी होती ती कमी झालेली आहे। पर्यटक इकडे यायला लागलेले आहेत आणि एक आदर्श गाव म्हणून त्यांनी स्वतः सर्व पर्यटकांनी म्हटलेलं आहे, स्वच्छ आणि सुंदर लाडघर समुद्र। धन्यवाद। धन्यवाद सर। ठीक है। तर आमचे राजेश सुर्वे पण आता आलेले आहेत। माझी सरपंच, उपसरपंच, तांटा मुक्ती अध्यक्ष स्वच्छता करतात। तसेच पीएस हॉटेलचे मालक आहेत नील मयेकर, संतोष सुर्वे, विनोद मयेकर,
ग्रामसेवक भाऊ, सी पॅराडाईजचे मालक सचिन नाईकर, व्हिडिओ करते तू. अरे उपसरपंच आणि त्याचाच भाग म्हणून आज 21 सप्टेंबर रोजी जागतिक समुद्र दिन स्वच्छता दिनानिमित्त आपण लाडक्या समुद्र दिना स्वच्छतेसाठी इथं आपण सर्वजण जमा झाला आहात. या कार्यक्रमासाठी उपसरले आपले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच कवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, या हॉटेलच्या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व हॉटेलच्या त्याचप्रमाणे जिल्हाबाई साहेब, राहुल गुरुजी आणि जयदेव गुरुजी, आपण सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ मी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की प्लास्टिक स्वच्छता एक महत्त्वाचा प्रश्न, गंभीर प्रश्न बनलेला आहे. आणि प्लास्टिकमध्ये जे काय उपाययोजना आपल्याला करावं लागतात आणि त्याचं जर आपण पालन स्वतः जर केलं आहे तर तो कचरा समस्या कायमस्वरूपी गंभीर होणार आहे. आणि त्याचा भाग या सप्ताहामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवायचे. प्लास्टिक बंदी असेल, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी एखादी वस्तू आपल्याकडे खराब असेल तर ती कुठे कचरा परिवर्तन होतात तर कायमस्वरूपी कशी नाही राहील त्या दृष्टीने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे अशा विविध प्रकारचे उपक्रम राबवणार आहोत. स्वच्छता शपथ घेणे आणि 2 ऑक्टोबरला स्वच्छता भारत या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. तर पुन्हा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी स्वागत करतो. आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आपण धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला आपल्याबद्दल मी यांना विनंती करतो की आपल्या काय केलं पण चालू करावं.
माजी उपसरपंच सुभाष त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपाली दगडे यांना पण पाटील यांच्याकडे विनंती करतो. त्याचप्रमाणे म्हणजे या उपक्रमांतर्गत स्वच्छता कर्मचारी या स्वच्छता काय पूर्वीच्या दिल्यानंतर करतात त्यांचं सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे शिकून घ्यायला गरजेचं आहे. आणि हे विलास मयेकर आणि त्यांची सभापती या सुद्धा या स्वच्छता जिल्हा कृषी कर्मचारी अतिशय महत्त्वाचं काम करतात. मी आपण सर्वांचा विनंती करतो की विलास मयेकर यांना त्याचप्रमाणे माजी उपसरपंच आणि गणपती सुभाष त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच मीना पाटील यांनी करावं. त्यानंतर रसिका या सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर अंगणवाडी मदतनीस सुर्वे भाग सुजाता सुर्वे आणि स्वच्छतेचा भाग म्हणून आपले ग्रामपंचायत कार्यालय जे नियमित स्वच्छता ठेवतात अशा आपल्या गुरवहिनी ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साक्षी गुरव यांचं सुद्धा स्वागत करत पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी सर्वांचं स्वागत झालेलं आहे. आपले लाडघर गावचे ग्रामसेवक गावाचे सेवक जे आयोजक आहेत जे आहेत संयोजक आहेत नियोजक आहेत तर त्यांचं स्वागत आपल्या त्यांनी सरांनी करावं असं मी या ठिकाणी उपसरपंच श्री प्रदीप कुंतवडे यांचं सुद्धा स्वागत भाई पेडणेकर यांनी करत असताना विनंती करतो. धन्यवाद. संपलं ना आपल्याला प्लास्टिक खरंच म्हणजे कीड आहे प्लास्टिक आपल्या ह्या बिझनेसला म्हणा तुम्ही मगाशी म्हणत होत ना की आपण कुठे मागे बरोबर आपण इथे म्हणतो एन्व्हायरमेंटली आज सगळीकडे प्रायोरिटी आहे. ते एन्व्हायरमेंटच्या नियम पाळले जातात किंवा त्या प्रकारे हे केलं जातं. बऱ्याच ठिकाणी अशी आहेत सुविधा तर तो काहीतरी आपल्याला विचार करायला पाहिजे. आमच्या हॉटेल संघटनेतर्फे पण आम्ही करतो बाकीच्यांनी एक्सपर्ट त्याच्यात इन्व्हॉल्व केला आहे की काय करता येईल की बाटल्या कमी करता येईल प्लास्टिक कमी करता येईल. जो वाहून येतो तो सोडून द्या पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. गणपतीला सुद्धा आपल्या ग्रामपंचायत नियमित कामकाज करतात. लिपिक म्हणून आपलं काम पाहतो रोटरी कर्देकर यांचं सुद्धा स्वागत मी उपसरपंच दोन्ही फुलं दे आता इकडे शेवट